नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षा विषय मराठी यामधील सर्वात सोपा, म्हणायला गेलं तर सर्वात सोपा आणि म्हणायला गेलं तर थोडासा किचकट असा टॉपिक वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे हा घटक आणि त्यावरील स्वाध्याय आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोडून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत। याचा मुलांना नक्कीच अभ्यासामध्ये फायदा होणार आहे। व्हिडिओवर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। सबस्क्राइब समोरील बेल बटन प्रेस करा, जेणेकरून आपल्या सर्व विषयांच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील। बघा, आता वर्णानुक्रमे म्हणजे आपल्याला माहिती आहे अ पासून ञ पर्यंत, मग त्याच्यामध्ये 12 खडीचा सुद्धा उल्लेख होतो। आता बघा, आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं या प्रकारचे प्रश्न जर आपल्याला सोडवायचे असतील तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे म्हणजे मराठी 12 खडीचा जो क्रम आहे त्या क्रमाने शब्दांची केलेली मांडणी होय, यालाच आपण वर्णानुक्रम असं म्हणतो। आता वर्णानुक्रम शब्द लावणे याचाच 12 खडीच्या क्रमाने शब्द लावणे, आकार विल्हे किंवा शब्दकोशांच्या रचनेनुसार शब्दक्रम लावणे असे सुद्धा म्हणतात। आता काही हे क्रम लावताना काही महत्त्वाचे नियम आहेत बघा। प्रथम, दिलेल्या शब्दांची पहिली अक्षरे पाहिजेत। ज्यावेळेस आपल्याला असं म्हणतात की वर्णानुक्रमे कोणता पहिला, दुसरा, तिसरा असे क्रम लावायचे आहेत, त्यावेळेस आपल्याला त्या शब्दांचं पहिलं अक्षर बघायचं आहे आणि पहिलं अक्षर जर सेम असेल तर दुसरं अक्षर बघायचं आहे आणि जे अक्षर 12 खडीमध्ये किंवा अ ते मुळाक्षरांमध्ये पहिलं येतं तो शब्द पहिला लिहून घ्यायचा आहे। आपण प्रश्न सोडवून घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल। बघा, आता या प्रकारचे शब्द सोडताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 12 खडी। आता आपल्याला अ ते आहापर्यंत पाठच असतं। बघा, अ ते आहा, हे अ ते आहा आपल्या सगळ्यांना माहीतच आहे। मग यातला कोणताही शब्द आला तर आपण लगेच ओळखू, पण बऱ्याच वेळा मुलांना लक्षात येत नाही की क आधी येतो का त आधी येतं, पूर्ण 12 खडी म्हणावी लागते। मग एवढा वेळ आपण वाया घालवायचा का नाही। मग एक सोपी पद्धत सांगते बघा, 12 खडी लिहिताना फक्त मुळाक्षर लिहिताना फक्त सुरुवातीचे अक्षर लक्षात ठेवायचे। बघा, क, च, ट, कचट, त, प, य। बघा इथे क च ट, क च ट, त प य आणि हे षटकोन या पद्धतीने। मग आपल्याला माहिती आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये 5-5 अक्षरं लिहायचे आहेत। बघा, क च्या नंतर ख, ग, घ आणि हे काय, हे नाही, हे वॉंगमे, च चमचा, त्याच्यानंतर छ, ज, झ, हे आपल्याला हे लगेच लक्षात येतं। ट च्या नंतर ठ, ठ च्या नंतर ड, ड च्या नंतर ढ, ढ च्या नंतर न, त तलवार, थ थवा आहे, ठ ठस्सा आहे, थ थवा, द दप्तर, ध धनुष्य, न नळ, पपंती, प फणस, ब बदक, भ भटजी, म मका, य यज्ञ, र रथ, ल लसूण, सॉरी ते र डबल झाला, य र ल व आणि हे श आणि षटकोन, त्याच्यानंतर स ससा, ह हरिण, ळ बाळ, क्ष क्षत्रिय आणि हे न्य ज्ञानदेव। मग फक्त आपल्याला हे पहिली सुरुवातीचे अक्षर लक्षात ठेवायचे, त्याच्यानंतर आपल्याला लगेच हे येतच आहे। आता इथे बघा, आपल्याला पहिला शब्द दिलाय, पहिला प्रश्न विचारलेला आहे, खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास कोणता शब्द शेवटी येईल। आता बघा, इथे जर आपण विचार केला तर प आहे म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर। मग याचं पहिलं अक्षर बघायचं, इथे आहे पू, इथे प, द आणि उ। मग या सगळ्यांमध्ये बघा उ पहिल्यांदा येते, म्हणून मी इथे काय येणार आहे, उत्तर हा शब्द पहिल्यांदा येणार आहे, उत्तर। आता हा झाला, याला आपण 1 अंक लिहून द्यायचा। आता दक्षिण, प, पूर्व आणि पश्चिम याच्यामध्ये बघा, आता द आणि प मध्ये कोणतं अक्षर पहिलं येतं तर बघा, इथे आपण विचार केला तर द आधी येते आणि प नंतर येतं, म्हणून मग दचं म्हणजे दक्षिण हे 2 नंबरला येणार आहे, इथे लिहून घ्यायचं आहे दक्षिण। आणि आता राहिलं या दोघांमध्ये। आता बघा, याचं पण पच हे अक्षर आहे मुळाक्षर आणि याचं पण पच हे आहे, फक्त इथे 12 खडीनुसार विचार केला तर इथे पू आहे आणि इथे प आहे। मग आपल्याला माहिती आहे पू पेक्षा सुद्धा 12 खडीमध्ये प हे पहिल्यांदा येतं, म्हणून मी इथे 3 नंबरला कोणतं लिहून घ्यायचं आहे तर पश्चिम, 3 नंबरला लिहून घ्यायचं आहे पश्चिम आणि नंतर राहिलेलं लिहून घ्यायचं आहे पूर्व। बघा, या पद्धतीने आपण या पहिल्या प्रश्नाचा क्रम लावून घेतलेला आहे शब्दांचा। आपल्याला विचारलं शेवटी कोणतं अक्षर आलं, मग शेवटी कोणतं अक्षर आले तर पूर्व। मग पूर्व कोणत्या नंबरला आहे तर बघा, पूर्व किती नंबरला आहे,
पर्याय क्रमांक 1. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. या पद्धतीने आपण असं लिहून घ्यायचं आहे. प्रत्येक वेळेस हे असं लिहायची काही गरज नाही आहे. फक्त हे जर लिहिलं तर आपल्याला लगेच लक्षात येतं. फक्त मी इथे समजवण्यासाठी तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे. आणि लिहिलं तर अत्युत्तम, कारण प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत. मग विनाकारण 2 मार्क का घालवायचे? मग लिहायला किती लागतो? 1 मिनिट लागतो. आणि हे लगेच आपल्या म्हणजे अगदी खात्रीशीर उत्तर आपले येणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न बघा. वर्णमालेनुसार कोणता शब्द पहिला येईल? करवत, खटारा, तलवार, ऋण. आता बघा इथे क आहे, इथे ख आहे, इथे त आहे आणि रू आहे. आपल्याला माहिती अ ते आहा मध्ये रू हा असतो, हो की नाही? इथे मी लिहायचं राहिलंय माझ्याकडून. मग रू हा शब्द काय येणार आहे? म्हणजे ऋण हा शब्द पहिल्यांदा येणार आहे. मग इथे अंक लिहूया आपण 1 अंक. आता माहिती आपल्याला क हा 2 नंबरला, क च्या नंतर ख येतो आणि ख च्या नंतर मग नंतर येणार आहे तलवार. आपल्याला पहिला विचारलं होता, मग पहिला शब्द आहे ऋण. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. खालील शब्द वर्णानुक्रमे येण्यासाठी रिकाम्या जागी योग्य शब्द पर्यायातून निवडा. मग इथे त्यांनी शब्द दिले तिखट, दमण, नमुना. इथे शब्द विचारले आपल्याला. त्याच्यानंतर मुक्काम, रतीब आणि ज्ञानदार आहे. आता आपल्याला न च्या नंतर आणि म च्या अगोदरचा शब्द शोधायचा आहे. आता आपल्याला माहिती आहे धनुष्य, धनुष्य हा शब्द येणार नाही, कारण धनुष्यच्या नंतरच नळ असतो. मग हा याच्या अगोदर होऊन जातो, म्हणून मग हा पुढे येईल का नाही? बघा इथे नळ इथे आणि त्याच्या आधी ध, म्हणजे हा येणार नाही. आता नखरा, नमुना आणि त्याच्यानंतर नखरा येणार नाही हा सुद्धा शब्द, कारण बघा इथे न सेम जरी असता तरी इथे म आणि इथे ख, मग हा शब्द याच्या आधी येऊन गेला असता, म्हणून मग हा सुद्धा शब्द येणार नाही. कारण पहिला शब्द ज्यावेळेस सेम असतो त्यावेळेस आपण दुसऱ्या शब्दाचा विचार करतो. मग ख च्या नंतर मू आहे, म्हणजे याच्या नंतरचा हा शब्द आहे, म्हणून मग हा सुद्धा येणार नाही. आता राहिले या दोघांमध्ये. आता मगरीच्या नंतर य पुढे आहे, म च्या नंतर य खूप आहे पुढे. मग या दोघांमध्ये कोणतं येणार आहे? फ. मग बघा बघू शकता आपण न च्या आणि म च्या मध्ये फ हे अक्षर आहे. बघा इथे नळ आहे आणि इथे कोणतं? बघा इथे फ आहे आणि इथे म आहे. म्हणजे या दोन्ही अक्षरांच्या मध्ये कोणतं अक्षर येते? तर फुकट हा शब्द येतो. म्हणून आपले इथे उत्तर आहे फुकट हा शब्द इथे बसणार आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चौथा प्रश्न. मुळाक्षरांप्रमाणे शब्दांचा क्रम लावल्यास शेवटून दुसरा क्रम कोणत्या शब्दाचा असेल? शेवटून दुसरा विचारलाय. आता इथे जर आपण बारकाईने विचार केला तर बघा इथे पण गी आहे, इथे पण गी आहे, इथे पण गी आणि इथे पण गी आहे. म्हणजे पहिल्या सगळ्या शब्दांचे पहिलं अक्षर सेम आहे. पहिलं सेम आहे तर दुसरं बघा इथे र आहे, इथे पण र आहे, इथे पण र, इथे पण र. म्हणजे पहिले 2 अक्षर सेम आहेत. मग अशा वेळी आपण काय करतो? तिसरं अक्षर बघतो. मग आता तिसऱ्या अक्षरामध्ये बघा इथे न आहे, इथे क आहे, इथे वा आहे आणि इथे व आहे. मग आपल्याला मिळते या सगळ्यांच्याही आधी कोणतं येतं? क येतं. आता तुम्ही म्हणाले की इथे कल दुसरी विलांटी आहे, पण मला सांगा आपण जर बाराखडीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर न च्या आधी सुद्धा कीच येणार आहे आणि वाच्या आधी सुद्धा की हे येणार आहे. म्हणून मी इथे आपलं उत्तर काय आहे? पर्याय क्रम हे बघा गिरकी हा शब्द पहिल्यांदा येणार आहे. त्याच्यानंतर बघा न, वा आणि व मध्ये आपल्याला मिळते वाच्या आधी सुद्धा बघा व कुठे आहे? व इथे आहे. मग व च्या आधी सुद्धा न बाण आहे बघा इथे, म्हणून हे 2 नंबरला येणार आहे. आता वा आणि व वरून आपल्याला माहिती आहे वापेक्षा सुद्धा आधी व येतो आणि व च्या नंतर वा येतो. मग हे 3 नंबर आणि हे 4 नंबर. मग आपल्याला विचारले शेवटून दुसरा. मग आपल्याला माहिती आहे शेवटून दुसरा म्हणजे 1 2 3 4. मग 4 च्या नंतर दुसरा कोणता? तिसरा शब्द. मग 3 क्रमांक मी कुणाला दिलाय? तर गिरव या शब्दाला. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 4. मग इथे मी शब्द लिहून दाखवते म्हणजे आपल्या लक्षात येईल. पहिला शब्द कोणता आलाय? गिरकी. पहिला शब्द आलाय गिरकी. बघा पहिला गिरकी, त्याच्यानंतर गिरण, त्याच्यानंतर गिरव आणि त्याच्यानंतर गिरवा. मग बघा शेवटून दुसरा, मग पहिला आणि हा शेवटून दुसरा कोणता? गिरव. मग गिरव किती नंबरला आहे? पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 5वा प्रश्न. पान, फूल, फळ, मूळ, खोड हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास कोणता शब्द मधोमध येईल? आता बघा इथे आपल्याला शब्द लावायचे आहेत की नाही. मग बघा प, फ, फ, म आणि ख याच्यामध्ये खोड हे शब्द पहिल्यांदा येणार, कारण या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये ख हे पहिल्यांदा येतं, म्हणजे ख ची बाराखडी पहिल्यांदा. म्हणून मी ते पहिल्यांदा शब्द कोणता येणार आहे? तर खोड. आणि त्याच्यानंतर बघा आता आपल्याला माहिती आहे प पंती, प फणस आणि त्याच्या बघा इथे प पंती, प फणस आणि त्याच्यानंतर कितीतरी लांब म आहे. मग पहिल्यांदा काय येणार आहे? पान हा म्हणजे या दोघांच्या आधी कोणता शब्द येणार आहे? या तिघांच्या आधी पान हा शब्द येणार आहे. मग 2 नंबरला लिहून घेतलं पान. आणि त्याच्यानंतर फू आणि फ मध्ये फ पहिल्यांदा येतो आणि त्याच्यानंतर फ ला उकार येतो. म्हणून मी इथे काय येणार आहे? बाराखडीनुसार फळ पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर फूल आणि त्याच्यानंतर राहिलेला शब्द आहे मूळ. या पद्धतीने आपण क्रम लावला.
आता आपल्याला विचारले मधोमध शब्द कोणता, मग बघा 1 2 3 4 आणि हे 5, मग बघा इकडे 2 इकडे 2 आणि हा मधला शब्द तिसरा फळ. कोणता शब्द आलाय, फळ. मग फळ किती नंबरला आहे तर 2 नंबरला आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे याच्यावरील स्वाध्यायामधील काही प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. यापुढचे प्रश्न आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.